नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये. तर माझं नाव प्रवीण आणि मी आज माझी हिमालयन 452 जिचं की आम्ही तुळजा नाव ठेवलं आहे, हिला घेऊन निघालो आहे प्रथम कोल्हापूर येथील महालक्ष्मीला. तिथून आम्ही पुढे जाणार आहोत मालवणला आणि तसेच मालवणवरून परत जाणार आहोत गणपतीपुळे व गणपतीपुळेवरून परत रिटर्न पुण्याला येणार आहोत. तर असा हा एक रूट प्लॅन केला आम्ही 3 दिवसाचा. तर आम्ही सुरुवात केली आहे मोशीमधनं, म्हणजे पुण्यातील मोशीवरून आम्ही सुरुवात केली आहे. तर सातारा रोडने आम्ही पुढे जात आहोत. तर पुढील स्क्रीनमध्ये मी तुम्हाला दाखवतो की आम्ही रूट कसा प्लॅन केला आहे. सो जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, आम्ही सुरुवात करतो आहे मोशीवरनं आणि सातारा मार्गे कराडवरून आम्ही जातो आहे महालक्ष्मी टेम्पल कोल्हापूर येथे. आणि कोल्हापूरवरून आम्ही तसंच सरळ जाऊन आम्ही एक द दनिश बीच रिसॉर्ट नावाचं एक रेस्टॉरंट आहे आणि त्यांचे स्टेज पण आहे. तर तिथे बुकिंग केलेली आहे 2 दिवसाची. तर तिथे तारकर्ली बीच, देवबाग बीच, सिंधुदुर्ग फोर्ट अशी काही प्लेसेस बघण्याचा आमचा प्लॅन आहे. आणि ते बघितल्यानंतर आम्ही तिथून जाणार आहोत गणपतीपुळेला, जिथे की नवसाचं गणपती म्हटलं जाणारं गणपतीचं मंदिर आहे आणि समोरच तिथे एक गणपतीपुळे बीच आहे. तर तो बीच करून आम्ही परत येणार आहोत पुण्याला, म्हणजेच मोशीला. जसं की तुम्ही बघू शकता, अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडचा यूज आम्हाला करायला लागतो आहे, कारण खूप ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे. पुणे ते सातारापर्यंतचा रस्ता एकदम मस्त होता आणि एकदम सुसाट आम्ही तिथपर्यंत आलो. पण जसं सातारा आम्ही क्रॉस केलं आहे तर पुढे खूप ठिकाणी काम चालू असल्याकारणाने स्लो जायला लागतं आहे. तसेच मॅपवरती पुढे एक शॉर्टकट दाखवतो आहे, ज्याने परत आम्ही ह्याच रोडला लागू आणि कदाचित आमचा वेळही वाचेल. तर चला त्या रोडने जाऊयात. गुगल मॅपचं ऐकून आम्ही गावांतून शिरलो आहे खरं, पण बघू आता हा रस्ता कुठे नेतो आहे. पण या अशा रस्त्यांनी जायला जी मजा येते ना, ती हायवेला कधीच नाही येणार. आणि पुढे जाऊन आम्हाला खूप छान छान असे सीन्स बघायला मिळाले. साईडने असणारी ग्रीनरी आणि त्यात आपण आपली ड्रीम बाईक चालवतो आहे, ही मजाच काही वेगळी असते. तर असेच मजेचा आनंद घेत आम्ही पुढे चाललो होतो. उन्हाची तीव्रता तशी फारच कमी होती आणि साईडने असे हिरवेगार वातावरण असल्याकारणाने ऊन असे काही जाणवलेच नाही. अशा पद्धतीने आपण कोल्हापूरमध्ये एंट्री केलेली आहे. हा तुम्ही महाराजांचा पुतळा बघू शकता. आणि इथनं स्ट्रेट आम्ही जातोय मंदिराकडे महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. महालक्ष्मी मंदिर हे या कोल्हापूर शहरातील एक शक्तिपीठ आहे. हे मंदिर भारतातील प्रमुख देवी मंदिरापैकी एक असून अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. तसंच या मंदिराला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे. तसंच इथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराची भव्य स्थापत्यकला, प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्त्व यामुळे हे मंदिर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. तसंच हे मंदिर केवळ धार्मिक स्थळच नाही, तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा जपण्यासाठी येथील प्रशासन हे नेहमी ॲक्टिव्ह असतात. तसेच लोकांचा आणि म्हणजे येथील स्थानिक लोकांचा एकत्रितपणे कायम प्रयत्नही सुरू असतात. येथील काही दंतकथाही आहेत. जसं की महालक्ष्मी मंदिराच्या दंतकथेनुसार कोल्ह आणि कपिल या 2 राक्षसांनी हे मंदिर बांधलं. या राक्षसांनी भगवान विष्णूची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न करून वर मिळवला. त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना मंदिर बांधण्याची आज्ञा दिली. या मंदिरात महालक्ष्मी देवीची स्थापना झाली. असेही मानले जाते की माता महालक्ष्मीने या ठिकाणी राक्षसांचा संहार केला आणि भक्तांना अभय दिले.
या मंदिराला दक्षिण काशी असेही म्हणतात, कारण येथे देवीची शक्ती विशेष रूपाने प्रकट झाली होती आणि तीच ऊर्जा अजूनही त्या मंदिरात आपल्याला जेव्हा दर्शनास जातो त्यावेळेसही जाणवते. आता तसंच जसं की या मंदिराला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे. मंदिराच्या एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात म्हणजेच 7व्या शतकात बांधले गेले. चालुक्य राज्यांनी या मंदिराला भव्य स्वरूप दिलं. मंदिराचा मुख्य गाभारा आणि मूर्ती 7व्या शतकातील असून त्यानंतर मंदिरात अनेक बदल आणि दुरुस्त्या पण झाल्या. मराठा राजवटातही या मंदिराला विशेष महत्त्व होते आणि मराठा राजांनी मंदिराच्या विकासासाठी योगदान दिले. 19व्या शतकात मंदिराचा काही भाग पुनर्बांधणी करण्यात आला. आजही मंदिराचा ऐतिहासिक वारसा तसाच जपला जातो. महालक्ष्मी मंदिरात मुख्य देवता म्हणून माता महालक्ष्मीची मूर्ती आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती 4 हातांची आहे. मातेच्या हातात कमळ, गदा, ढाल आणि फळं आहे. मंदिरात महालक्ष्मीसोबतच महाकाली आणि महासरस्वती यांच्या मूर्तीही आहेत, ज्या शक्तीच्या त्रिदेवी म्हणून पूजल्या जातात. मंदिर परिसरात गणपती, शिव, विष्णू आणि इतर देवतांचा लहान मूर्तीही आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यातील वातावरण अत्यंत शांत आणि भक्तिमय आहे. वेगळे असल्याकारणाने दर्शन खूप पटकन आणि सुंदर झाले व दर्शन होताच वेळ न दवडता आम्ही लगेच तिथून निघालो व पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. कोल्हापूरवरून आम्ही कोपर्डे, वैभववाडी या मार्गे पुढेच ओगदे, कसाल हे करत आम्ही मालवणला जाणार होतो व त्याच पद्धतीने पुढचा प्रवास सुरू केला. जसजसं आम्ही कोकणाकडे जात होतो तसेच रस्त्याच्या बाजूची हिरवळ वाढत चालली होती व दृश्य खूप सुंदर होत चालले होते आणि प्रवासाचा आनंदही वाढत होता. अशीच काही खडतर तर काही खूप सुंदर असे रस्ते पार करत आम्ही पोचलो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनवरतीच, म्हणजे आम्ही बुक केलेल्या रिसॉर्टवरती. तर हा व्ह्यू आहे आम्ही बुक केलेल्या रिसॉर्टच्या बाहेरचा. अत्यंत निसर्गरम्य वातावरण आहे आणि ही आपली तुळजा इथे उभी आहे टॉप बॉक्स सोबत. तर रिसॉर्टवरती चेकिंग करून आम्ही निघालोय देवबाग बीचकडे. तर संध्याकाळचा आमचा प्लॅन असा आहे की संध्याकाळी या देवबाग बीचवरती जायचं, थोडंसं पाण्यामध्येच फोटोज वगैरे क्लिक करायचे, काही जमलं तर राफ्टिंग करायचं आणि सकाळी परत देवबाग बीचवरतीच जाऊन काही साईट्स बघायच्या तिथे आणि वॉटर स्पोर्ट तिथेच करायचं. दुपारपर्यंत ते सगळं उरकल्यानंतर दुपारी थोडासा आराम करून दुपारून परत सिंधुदुर्ग फोर्ट बघण्यासाठी जायचं. आता जो रस्ता चालला आहे तो देवबाग बीचकडे जातो तारकर्लीमधनं. तर आम्ही जे रिसॉर्ट बुक केलं आहे ते सेंटरलाच आहे दोन्हीच्या, म्हणजेच मालवणच्या आणि देवबाग बीचच्या, तर जेणेकरून दोन्ही आमच्यासाठी सेम डिस्टन्सवरती राहतील. आणि हा जो रस्ता आहे दोन्ही बाजूनी खूप सुंदर सुंदर झाडं दिसत आहेत आणि हवा देखील खूप थंड हवा आहे संध्याकाळची वेळ असल्याकारणाने. यानंतर बोटिंग करत आम्ही गेलो सुनामी आयलँड या पॉईंटवरती. सुनामी आयलँडकडे जाताना मिनी केरळ व असे काही अनेक छोटे छोटे पॉईंट्स बघत तिथे गेलो आणि दिवसाचा शेवट राफ्टिंग करत केला. तर मंडळी, आज इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, जिथे की आपण वॉटर स्पोर्ट करणार आहोत. आणि तसेच असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबतही शेअर करा. तर भेटूयात उद्या.